सत्य, वेग आणि विश्वासाची बातमी. आपल्या परिसरातील प्रत्येक घडामोडीचा आवाज सर्वप्रथम आपल्यापर्यंत. बागलाण न्यूज नेटवर्क. बरोबर तुमची सातत्याने चर्चा सुरू आहे. मात्र दुसरीकडे हाकेंचं असं म्हणणं आहे की अनेक मराठा नेत्यांनीच आरक्षण लाटलेलं आहे, ते ओबीसी झालेले आहेत. तुम्ही सुद्धा तुमच्या पत्नीचं जे आरक्षण आहे ते ओबीसीतून त्यांना मिळवून दिलेलं आहे. मागे एकदा बोललो होतो कुठंतरी की ते हाकेंची हाक कुणी ऐकायला तयार नाही, त्याचं वैफल्य काहीतरी असे कोणत्याही परिस्थितीचं विधान त्याचं विपर्यास करायचं असं की जो लढा चाललेला आहे तो मराठा आरक्षणाचा सुरू आहे. आता ज्यांना आणि पहिल्यापासून हीच भूमिका शासनाची आहे आणि आरक्षण समितीचा अध्यक्ष म्हणून माझी आहे की आम्हाला दुसऱ्याचं आरक्षण नकोच आहे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता ते आरक्षण आपल्याला पाहिजे. आता त्याला काय कायदेशीर अडचणी आहेत म्हणून सरकारनं माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली अनेक निर्णय आता आपण केले. म्हणजे शिष्यवृत्तीचे निर्णय असतील, सारथीच्या माध्यमातून निर्वाह भत्त्याच्या काही योजना आहेत, मुलांना PhD करण्यासाठी लागणारी काही आर्थिक मदत आहे, अनेक योजना आपण सरकारने घेतलेल्या आहेत. किंवा नातीसंख्येमध्ये निर्माण करून काही मुलांना आपण जवळजवळ सेवेत सामावून घेतल्या. आपण म्हणून शासनाची भूमिका दुसऱ्याला काढून देण्याची नाहीच आहे. मला वाटतं लक्ष्मण हाकेंनी आता मला वाटतं त्यांची विधान परिषद वगैरे मिळवण्याचा धडपड चालू असली पाहिजे असं माझं मत आहे. मात्र जरांगेंची मागणी आहे की गरजवंत मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. हाकेंचंही म्हणणं हेच आहे की मग हे नेते गरजवंत आहेत.